श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर चला सकाळची माझी धावपळ चाललेलं आहे बघा. टिफिन जेवण बनवायचं चाललं आहे. जेवण बनवून झाले. आता यांचं डबे भरते मी मुलांचे, कारण गाडी येऊन थांबते 7:45पर्यंत. मग पटकन त्यांचं टिफिन भरायचं चालू असते. तर मी रोजच्या रोज मुलांना टिफिनला फळे पण देते आणि चपाती भाजी पण देते, कारण घरी असलं तर मुलं खात नाहीत. मग टिफिनमध्ये दिले ते बरोबर खातात. मग इकडे मी दोघांना आवाज देत देत माझं काम चालू असतं. आणि आमच्यात तरी भाजी एकाला कडधान्य आवडतात आणि एकाला पालेभाज्या. तर बघा हे 2-2 भाज्या मला सकाळचा बनावा लागतो. नाश्ता पण 2-2 होतात. मग माझं खूप धावपळ असते सकाळची. मग त्याच्यानंतर हे बघा ह्याचे वेण वगैरे व्यवस्थित आहे की नाही बघते. तिचे नखरे बघा. ते झाल्यानंतर मग त्यांचे शूज वगैरे मी पासून मग घालते, कारण आम्हाला तर सगळं करावं लागतं. तिला काय एवढं जमत नाही, अजून छोटी असल्यामुळे. आर्यन स्वतः सगळं रेडी होतो, फक्त त्याला शूज वगैरे घालायचं असलं तर मी कधी करते. तर बघा आता तो थांबला, गाडी येऊन थांबली. त्याला बोलते पटकन शूज घाल, गाडी येऊन थांबली. मग ती म्हणते आम्हाला चल मम्मी शूज गाडी आली. तर ती आज आज होती खुश, कारण काल गेली नव्हती त्याच्यामुळे आज पटकन उरकली ती. आणि बघा मी दोघांना नेऊन सोडते, बस थांबली होती येऊन. तर माया सगळ्यात पुढे होती. तर चला त्यांना सोडले. त्यांना सोडून आल्यानंतर बघा घरी माझं सगळा पसार तसंच असतो. हातरून वगैरे सगळे तसेच पडले असते. मग ते उचलायचं काम करते, सगळं ठेवायचं. मग त्याच्यानंतर मी आता आंघोळीला गेले. आंघोळ माझी रोजची पहिल्यांदा होते, त्याच्यानंतरच मी स्वयंपाकाकडे जाते. पण आज माझी आमचा हीटर चालू करायला विसरलो मी किंवा बाबा. आमच्यात मेन म्हणजे बाबा चालू करतात, पण आज बाबांच्या पण थंडीमुळे एकदम त्यांना पण चांगली झोप लागली, ते पण विसरून गेले. मग हीटरमध्ये पाणी तापायला 2 तास तरी लागतात. त्याच्यामुळे मी आंघोळ ठेवली बाजूला आणि पहिला मुलांचं डबं घेतलं बनवायला, कारण स्कूलमध्ये 7:45पर्यंत रेडी सगळं व्हायला लागतं. त्याच्यामुळे मी ते पहिलं काम केलं. तर हे बघा इथं माझं आता जरगोराचे काम असतं, उंबरठा धुणे आणि हळदीचं लेप वगैरे काढायचं. आणि रांगोळी तर रोजची रोज माझ्या उंबरठ्यासमोर असते आणि दारासमोर. मग ते सगळं झाल्यानंतर हे बघा घरातले पुसायचे चालेल फरशी, करणार गुरुवार असल्यामुळे. तर चला बाय.